नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सूरज घडशी MH08 हा आपला रत्नागिरीचा पासिंग नंबर आहे. तो माझी ओळख चॅनेल होईल कोकणी माणूस. तो मित्रांनो आता मी ऑफिसमधून घरी निघालो आहे. तो आपण या कॅमेऱ्याची नाईटला किती विजिबिलिटी चांगली आहे, किती क्लिअरिटी नाईटला आपल्याला मिळणार आहे या कॅमेऱ्याने, जो मी यूज करतो DJI ॲक्शन कॅमेरा 2. तो आपला या व्हिडिओमध्ये तेच पाहायचं आहे आपल्याला की याची जी विजिबिलिटी आहे ती किती चांगली आहे नाईट विजनला. तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते पाहायला मिळेल. सध्या मी मरोळमध्ये आहे, मरोळमध्ये ऑफिस आहे जसं माझं बोललो तुम्हाला मी. तो तिकडून आता घरी चाललो आहे सॅन्टाक्रूझचा रिटर्न. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो मी, फर्स्ट माझा व्हिडिओ होता त्यामुळे तुम्हाला दाखवलं की डेमध्ये याची जी क्वालिटी किती चांगली आहे. तो या व्हिडिओमध्ये आपण नाईटला क्वालिटी जी व्हिडिओचं कॅप्चर करण्याची क्वालिटी किती आहे ती पाहायची या व्हिडिओमध्ये आपल्याला. तो मित्रांनो सिग्नल लागला आहे पण आपण निघूया. इकडे काय एवढं हे नसतं, पोलिसवाला आहे मे बी आज. ॲक्च्युली सिग्नल जम्प झाला आहे ऑलमोस्ट. तो काय एवढा काय ज्या रूटनी आपण आलो होतो ऑफिसला त्याच रूटनी मी आता रिटर्न जाणार आहे. एअरपोर्टचा रोड आहे. थोडा आता यावेळेला ट्रॅफिक मिळेल तुम्हाला बघायला. मित्रांनो ज्या रूटने आपण आलो होतो त्याच रूटने आता परत चाललो आहे मी. तो थोडा ट्रॅफिक मिळेल कारण संध्याचा टाईम आहे, सगळे ऑफिसेस जे आहेत सुटतात, त्यामुळे थोडासा ट्रॅफिकसारखा एरिया असेल. पण ठीक आहे, आपल्याला या कॅमेऱ्याची फक्त क्लॅरिटी बघायची आहे की काय आहे छान आहे. तो बघूया. मित्रांनो आता आपण एअरपोर्टच्या साईडला आहोत. सकाळी ज्या रूटने आलो त्या रूटने त्या रूट चालून चाललो आहे रिटर्न. तो थोडं इकडे आता यावेळेला कसं प्राईज वगैरे येतात तर त्यामुळे थोडं ट्रॅफिक मिळेल असं मला वाटतं आहे. आपण आशा करू की ट्रॅफिक नाही मिळालं पाहिजे. तो आता जो विजन बघताय तुम्ही हा आपण आहे 2K मध्ये मी शूट करतो आहे आता पण, आणि जाताना पण मी 2K मध्ये शूट केला होता. एवढं ट्रॅफिक नाही आहे, गाडी कंटिन्युअसली मूव होते. तो त्यामुळे एवढा इश्यू नाही ना. कंटिन्युअसली गाडी आहे ती थोडी का होईना, भले 30-40 स्पीडला का होईना पण कंटिन्युअसली चालू आहे. तो आता पुढे लागला आहे सिग्नल. तो सिग्नल सुटला आहे. लकीली आपल्याला 1 मिनटं अर्धा सेकंद पण थांबायला लागलं, लगेच सिग्नल सुटला. ते बरं झालं. तो पोषण आहे इथून बिस्लेरीच्या सिग्नलपर्यंत. तोपर्यंत थोडं ट्रॅफिक लागेल आपल्याला कारण थोडा छोटा रस्ता आहे आणि आजूबाजूला थोड्या लोकांच्या वस्ती आहे. तो त्यामुळे गाड्या वगैरे बाहेर रोडवरती पार्किंग असते आणि कुठे रॉकेट घेऊन जायचं आहे इकडून. तुम्हाला बोललो होतो ना इकडे थोडं लोकांची गर्दी असते. तो तुम्हाला बोललो शॉपाच्या, त्यामुळे ट्रॅफिक थोडं जाम होतं. आता ठीक आहे, एवढा इश्यू नाही. कधीतरी चुकून एखादा दिवस इथे जाम होतं ट्रॅफिक तर 1-2 मिनटं किंवा 5-10 मिनटं तुम्हाला होल्ड करावा लागतो. तो मित्रांनो बिस्लेरीचा सिग्नल सोडला आहे आता जस्ट. ते पण ट्रॅफिक खूप असतं त्यामुळे थोडा इथं वेळ लागतो. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. हो सावकाश जावं लागेल. आता ट्रॅफिक लागलेलं आहे पुढं. आपण लेफ्टने काय ठेवूया. या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. तो आपण लेफ्टने जाऊया. का जाऊया बोलतो आहे कारण इथे ट्रॅफिक लागलं आहे बघा, फुल एकदम ट्रॅफिक आहे. तो एवढ्या ट्रॅफिकमध्ये वेळ लागेल जायला. तो इथून छोटासा शॉर्टकट नाही म्हणता येणार पण इथून थोडं पटकन कल्टी मारूया. उन्नी जर गेलो असतो ना आता इथे फसून राहिलो असतो, अडकून राहिलो असतो.
बाकी अदरवाईज यार खूप मजा येणार आहे, कारण मोठं ब्लॉग करायला एक ड्रीम होता, स्वतःची एक ड्रीम बाईक, रस्ता आणि आपण चाललोय मस्त सगळी फिरत. तो मित्रांनो आता एअरपोर्टच्या इकडे असणार आहे. तो एक नंबर व्ह्यू येतो वरून, एक नंबर वाटेल तुम्हाला. एक माझी ड्रीम बाईक जी होती माझी एक्सपल्स, तो माझ्याकडे सध्या माझ्याकडे आता आली आहे. माझा ॲक्शन कॅमेरा आता फक्त एक लक्ष पाहिजे, तिकडे फक्त चालत जायचं आहे. तो मित्रांनो जो क्रॉस करून आपण पुढे आलो आहे आता, तो आता थोड्या वेळात मी घरी पोचेनच. तर मित्रांनो या DJI 2 ॲक्शन कॅमेऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा. तो आता मी जो शूट केला हा 2K वरती 30 FPS केला आहे वाईड अँगलमध्ये. तो नंतरला मी व्हिडिओ करेन एक्स्ट्रा वाईड अँगल आहे त्यावरती शूट करेन. थोडं आपण रिझोल्यूशन वाढवू वाटल्यास 4K वरती करू, 4K 30 FPS वरती. समोर आहे सेंट्रल स्टेशन. आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नक्कीच काहीतरी नवीन गोष्ट आणेन तुमच्यासाठी. डेली रुटीनचे व्हिडिओ चालूच राहतील, बट जे काही नवीन ठिकाणांना जसं मी ठरवलं आहे, काही आहेत गोष्टी, काही ठिकाणं आहेत जिकडे मी भेट देणार आहे, जिकडे मी कधी गेलो नाही आहे. तो त्या ठिकाणात जाऊन मी भेटी देणार आहे. सो तुम्हालाही त्याबद्दल मी माहिती सांगेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. काळजी घ्या स्वतःची, कारण थंडी चालू आहे, सर्दी तापाचं वातावरण चालू आहे. सो बाय बाय, भेटूया. काळजी घ्या.